हॉर्मुझची सामुद्रधुनी फक्त आमच्या शत्रूंसाठी बंद आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांची प्रतिक्रिया. तर आम्ही युद्धबंदीची कोणतीही विनंती केली नसल्याचं अराक्ची यांच्याकडून स्पष्ट. इस्रायली सैन्याचा लेबनॉनमध्ये प्रवेश. आयडीएफ सैनिक एका ऑपरेशनसाठी लेबनॉनमध्ये प्रवेश करतानाचा व्हिडिओ समोर. तर इस्रायली सैन्यानं या मिशनला ऑपरेशन हॅमर असं नाव दिल्याची माहिती. नवीन टॅरिफ रचना लागू होईपर्यंत भारत अमेरिका व्यापार कराराला ब्रेक. न्यायालयाच्या निर्णयानंतर अमेरिकेनं जागतिक टॅरिफ दर पुन्हा लागू केल्यानंतरच करार अंतिम करण्यात येईल. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती. मुंबईच्या कांजूरमार्गमध्ये गॅस टंचाईच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. डोक्यावर महिला शिवसैनिकांची सिलेंडर घेत, हातात काळे झेंडे घेत मोर्चा. भिवंडी शहरातील कामतघर परिसरातील अनधिकृत गॅस सिलेंडरच्या गोदामावरती छापा. छापेमारीमध्ये एका ट्रक, 3 टेम्पो आणि 330 सिलेंडर जप्त. तर एजीस गॅस सिलेंडरचे भाव वाढवून विकत असल्याची पोलिसांची माहिती. राजमाता जिजाऊ बस सेवा उद्यापासून सेवेत. मुख्यमंत्री राजमाता जिजाऊ बसला दाखवणार हिरवा झेंडा. ग्रामीण भागामध्ये या बसेसचा मोठा फायदा होणार. 19 मार्चला अयोध्येत कार्यक्रमाचं आयोजन. श्री राम यंत्र राम दरबारामध्ये स्थापित केलं जाणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहतील. अयोध्येमध्ये 8,000 पाहुण्यांची तयारी. मनाली, अटल टनेल आणि लाहोल स्पितीमध्ये जोरदार बर्फवृष्टी. शेकडो वाहनं बर्फात अडकली. प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी, प्रशासनाचं आवाहन. लग्नामध्ये रसगुल्ला खाताना घशात अडकल्यामुळे 41 वर्षाच्या व्यक्तीचा तडफडून मृत्यू. झारखंडमधला लग्न सोहळ्यातला धक्कादायक हा प्रकार उघड झालाय. रसगुल्ला अन्न श्वसन नलिकेमध्ये अडकल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू. चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडचा चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये कसून सराव. 28 मार्चपासून सुरू होणार यंदाच्या IPL हंगाम. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातनं सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी पंत बाळेकुंद्री यांचं निधन. वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. उद्या ठाण्यामध्ये सकाळी 11 वाजता पंतांवरती अंत्यसंस्कार करण्यात येईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.